आपण जगायचा अभ्यास करतो आणि संत कशाचा शिकवतात? उठा जागी तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्न बोधत. उठा जागा, नुसतं जागण्यात वेळ घालू नका. म्हणून साधू संत म्हणतात या उपदेशाची ज्यांनी जाण ठेवली आणि 12 वर्ष मांडी मोडली नाही, नारदाने येऊन पाहिलं, हेच ती वारुळ दिसते. कान लावला, राम 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 राम. बिना चिपळ्या बाजूला ठेवल्या, टिकाव खोरं आणलं आणि वारुळ मोकळं केलं. त्याच्यातून 12 वर्ष दिव्य तेजपुंज सुखाचा संपन्न शेजार असलेला महाकवी प्रगट झाला. मस्तकावर हात ठेवला, किलकिल्या नजरेने पाहिलं, गुरुदेव आपण होय. वाल्मिका, तुला काही करायची गरज नाही, निर्मळ आहे तू, निर्मळ आहे. का रे तुम्ही निर्मळ, हरी गुण गाना, हरी गुण गाना. निर्मळ गुण गायलं त्यामुळं घाण होती, कधी निघून गेली पताच लागला नाही. विठाला विठाला एक वाक्य सांगू. आई लहानपणी मुलाची घाण काढते. एका जन्माची काही वर्ष, 10 वर्षापर्यंत, तसं तर 5 वर्ष. 5,000चा शालू आईच्या अंगावर असू द्या आणि 5 महिन्याच्या पोराने रांगोळी काढू द्या त्या शालूवर, तिने कधी घाण मानली? पोटी भार वाहे त्याची सर्वस्व हे आहे, सगळं सहन करते. म्हणून मायबाप, आई ज्यावेळेस आईचं शरीर घाण होते त्यावेळेस शहाण्या मुलाने लक्षात ठेवावं, आपली घाण आपण ज्यावेळेस काढीत नव्हतो त्यावेळेस आपल्याला छान बनवणारी ही माझी दैवत आहे, ही माझी देवी आहे, ही माझी आदिशक्ती आहे. ज्यांनी आईची घाण मानली नाही, आईला कधी घाण बोलला नाही, त्याच्यासारखा छान माणूस दुसरा पुढेच नाही. म्हणून मी सांगून गेलो, लहानपणी माय मरू नये. लहान लहान मुलं असताना पत्नी मरू नये आणि म्हातारपणी आई बापा देखत मुलगा मरू नये. हे दुःख संपत. संसार कधी कुणाला गचांडी देईल पताच लागत नाही. संसारात कुणी बी असू द्या, सुखाचं स्वप्न सुद्धा कुणाला पडत नाही. बाहेरून दिसते सुख पण आत असते दुःख. परमार्थात बाहेरून दिसतंय दुःख पण आत असते सुख. आता तुम्ही बघितलं, नागवेद बघितले, सगळे बंबेचे बंबे राख लावून बसलेले. हा म्हणून ही राख लावून तर बसले, पण एवढे बंब झाले कसे काय? गाड्या आमच्या टाळ म्हणजे आत सुख आहे. त्यांच्या बाहेरून लोकाला दिसते दुःख पण त्यांच्या आत असते सुख. ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठो वाटी तयाचिया. तान भूक त्यांचे राखे शीत उष्ण, झाले उदासीन देह भारी. कोण सखे तया अधिक सोय रे, असे त्या दुसरे हरिवीर. विष जरी प्यालं तरी मरण येत नाही,
कारण विष पचवणारा त्यांच्यात बसलेला आहे. विठाला ज्यांनी विषय सोडून दिले आणि विष जरी प्यालं, विषाचे अमृत होय तुझ्या नामी, जळतील कर्मे दुष्टर. साधू संतांचा सांभाळ करणारा भगवान आहे म्हणून ते सतत त्याला आठवतात, दुसरे काहीच आठवत नाहीत. आणि ज्यांना देवाशिवाय दुसरं काही आठवत नाही, महाराज म्हणतात त्यांच्या इतकं जगात शुद्ध आहे कोण? शुद्ध बीजा पोटी संपत आला की तूल जास्त पेट. ज्यावेळेस भाकरी खरं पेटवायची असते तर त्यावेळेस फुकू फुकू आमच्या माऊलीचे डोळे जाते. मी कधीच कीर्तनाच्या अगोदर भाऊ जेवत नाही, पण आता मला सुद्धा जड चाललंय म्हणून थोडी मदत घ्यावी लागते, नाही तर मी कुणाला मध्ये घुसू देतो. बाकी कुठेही मी कोणाला काही बोलत नाही, पण कीर्तनात कुणाला घुसू देत नाही. त्यामुळं मला सुद्धा कोणी घुसू देत नाही. चुकून हुकून कीर्तन माझ्याकडे येत. आता ज्याला काही येत नाही त्यांच्याकडंच लई लोक जाते. काय काय मेले तर त्याला कुणी द्यायलाच नाही. खोटा का असं ना पण मोठा होतोय का तर मोठा जास्तीच विठाला शुद्ध जीवन. गंगेचं पाणी सतत वाहत राहा, निर्मळ दिसते. निर्मळ काय गंगेचं पाणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळ आपलं जीवन गंगाजळ असावं. मोकळे मन रसाळ वाणी याची कुणी संपत. सतत हसत बसत खेळत आनंदात जीवन जगावं. कोणता दिवस कधी येईल सांगता येत नाही. मृत्यू आला तरी माझाच आहे ना. लोकांचा मृत्यू माझ्याकडे कसा येईल? त्याच्याकरता मृत्यूचा स्वागत करावं, मृत्यूचं ध्यान करावं. हे साधू संतांनी आम्हाला शिकवलंय. कणत कुतत मरू नका, आनंदात हसत खेळत निघा. विठाला शुद्ध माणसं मरणाला घाबरत नाही, मरणाला मारतात. मरणाला तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेली मग केले. मी मला मरणाने मारलं नाही, मी मरणाला मारलं. का? तारणाराच्या नादी लागलो म्हणून. तर ती
हा भरवसा नाम धारकाचा ठसा विठाला विठाला. तुकाराम महाराजाला मरणाने मारलं का? महाराजांनी मरण मारलं. महाराजांनी मरण मारलं. भजन करीत करीत मानानं विमानात बसली आणि सगळ्या गावाला नमस्कार केला आणि मोकळे मनाने हात जोडले. आजवर होतो तुमची गावी, आता कृपा असो द्यावी, आता नाही येणे जाणे, झाले वैकुंठी राहाणे. अंतकाळी विठू आम्हाची पावला, कुडी सहित झाला गुप्त. याला म्हणायचं मरण मारलं. विठाला विठाला निर्मळ जीवनाची पावती या शरीराचा विठाळ होऊ द्यायचा. अरे या शरीराने आयुष्यावर टाळ वाजवलाय, घोळ कुठंच केला नाही आणि याचा विठाळ. पांडुरंगा तुझं काय म्हणते सांग. तुम्ही म्हणतात ते माझा विटाळ आणि सुतक कुणाला होता कामा नाही. जमतय का करार बघा, नाही तर मी हलणार नाही. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. महाराज तुम्ही म्हणतात तसं जावायने काही म्हणलं तरी सासऱ्याला होच म्हणावं लागते. आतून नाही म्हणलं तर वरून काय ना पण ठीकच हे म्हणावं लागते. भिडान बोले पुंडलिकाशी, उभा मर्यादा पाठीशी, तुका म्हणे आईशी कारे न भजा माऊली. महाराज म्हणतात तो बिचारा उभा राहिलाय, भिडाला बळी पडतोय, कुणालाच वाईट म्हणत नाही. महाराज म्हणले मला शरीर सोडायचं नाही, विमानात बसून न्यायचंय, दिंडीत घेऊन जायचंय वैकुंठाला. देवाला वाटलं जे दिंडीत येणारे सगळे सात बाऱ्यावर बोजे, हे दिंडीत कसे जमायचे? ज्यांच्यावर जास्त बोज असतात ते दिंडीत जास्त बसते. कसे जमायचे? पण महाराजाला कसं म्हणायचं घेऊ नका यायला. महाराज म्हणले चला वैकुंठाला. भगवान म्हणले ते काय पंढरपूरची वारी येईल सगळ्याला चला म्हणायला. वैकुंठाला जायचे लोक म्हणले तुकाराम महाराजाला येड लागले. सगळ्यांनी माना खाली घेतलं, पाटील चला वैकुंठाला देऊन यायला विमानात बसवलो, पहिल्या नंबरला तुमची बुकिंग. पाटील म्हणले महाराज आला असतो पण आणखी ग्रामपंचायत तोंडावर आली. एकदा का पोराला सरपंच केले मग तुमच्या संग येतो. हुशार माणसं नाही म्हणत नाही तर काहीच करीत नाही. गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी महाराजाला कालाटणी हाणली. आता कसं नाही म्हणायचं महाराजाला, सप्ताह मोठा आहे हो, मग नोटा किती देतात तुम्ही म्हणता तेवढे. आल्यालाच हजर. तुम्हाला तुम्ही म्हणा काही काही मी पाडणार नाही, पांडुरंग ठेवणार नाही, मग तुम्ही काय करणार आहे? सगळेच निघून गेले. टाळ करायला विचारलं येता का वैकुंठाला विमानात बसून जायचे, तुम्ही कुठेही टाळ पायी माझ्या कीर्तनासाठी आला. सगळ्यांनी मानाखाली घातलं. गावले म्हणले हे मी पाठिंबा काढून घेतला आपला. आवले अगं तू भोजन घातलं म्हणून भजन केलं मी. चल आता तरी विमानात बसून जोडीनं जाऊ आणि वैकुंठात बसून आनंदात राहू. काय मालक तुमचं वैकुंठ पंढरपूर आणि विठ्ठल विठ्ठल दुसरं काय सुचलंय तुम्हाला? अहो आता म्हैस यायला झाली, दुपत्याचे दिवस आलेत आणि व तुम्हाला वैकुंठ सुचले. शेवटी आवली सुद्धा थांबली.
तुका देखोनी एकला वैकुंठाहुनी हरी आला. हातात हात दिला महाराज, सगळ्यांनी तुम्हाला सोडून दिलं पण मी जोडून घेतलं. तुमचं म्हणणं आहे शरीर घेऊन जायचंय, तुमच्या करता सगळे नियम रद्द. कसा विमानात सगळ्याच्या साक्षीनं दिवसा ढवळ्या दुपारी 12 वाजता जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाने हातात हात देऊन गरुडाच्या विमानात बसवलेली. महाराजांनी पुंडलिकावरती हरिविठ्ठलचा जय जयकार केला. पुंडलिक वरदा माऊली आयुष्यभर टाळ वाजवला, त्याचं फळ मला मिळालं. शुद्ध जीवन जगलं, विटाळ कसलाच होऊ दिला नाही. आज त्या शुद्ध जीवनाला फळ आलं. शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमती, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देहाचा उपयोग देवासाठी केला. विठाला 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 देहाचा उपयोग देवासाठी केला. देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. दुसरं काही काम केलं नाही. वाणीने इतकं भजन केलं की दुसरं नाव तर कोणाला ठेवलंच नाही, पण देवाच्या नावाशिवाय कोणाचं नाव घेतलं सुद्धा नाही. म्हणून वाणी इतकी गोड झाली, इतकी गोड झाली, इतकी गोड झाली की आता दुसरं काहीच गोड वाटत नाही. मुखी अमृताची वाणी. महाराज सहज बोलले, अभंग झाले. नाथबाबा सहज बोलले, भागवत तयार झालं मराठीमध्ये. माऊली सहज बोलली, ज्ञानेश्वरी जन्माला आली. तुम्ही आम्ही सहज बोलतो, रिकामे डोके फुटत. इतकं आपलं बोलणं गोड असते. ते म्हणतो मला काय माहिती यांचं असं होईल म्हणून, मी आपलं सहजच बोलून गेलो. अरे पेटलं ना गाव तिकडं. विठाला तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. इतकी गोड वाणी, वेदाला सुद्धा वाटलं महाराजाच्या वाणीत आपण जाऊन बसावं. चांगल्याजवळ कुणाला बसावं वाटत नाही. मोदी साहेबाजवळ कुणाला बसावं वाटत नाही. जे माग सरक होते ते पुढं घुसते. चांगल्याजवळ बसावं वाटतं. वेदाला वाटलं महाराजांच्या मुखात बसावं. वेद ज्ञानेश्वर महाराजाकडे गेला, मला तुमच्या वाणीत बसू दे. ए बाबा, माझ्या वाणीत बसण्यापेक्षा आम्ही ज्याच्या वाणीत सांगू त्याच्याजवळ बस. जा रेड्याच्या मुखात बस. नाही म्हणता येतं. वेद म्हणला ह्या मोठ्या माणसामुळं कुणाजवळ बसावं लागतं. रेड्याच्या मुखातून वेद बोलत
संतांचे अधिकारी. आणि आपलं शरीर देह देवाचे कारण. एक वाक्य सांगू, संसार बी करायचा असेल तर शुद्ध करा, आणि परमार्थ करायचा असला तरी शुद्ध करा. दूध असलं तरी शुद्ध असावं, आणि पाणी असलं तरी त्याचा भाव कधीच पडत नाही. आता पाण्याला सुद्धा भाव आलाय, पण कोणत्या? बाटलीतल्या. बाटलीतलं पाणी पाहिजे. आता बाटलीतलं एका प्रकारचं पाणी एस टी स्टँडवर असतं ते बाटलीत साधं पाणी, आणि काचामध्ये असतं ती बेकार पाणी. त्यामुळे साध्या पाण्याला साधे माणसं पिते, बेकार पाण्याला बेकार माणसं पिते. विठाला देह देवाचे कारण एवढं सांगतो सेवा पूर्ण करा. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ सोपान काका, मुक्ताई, गोरोबा काका, नामदेव महाराज, सावता बाबा, कबीर महाराज, ही सगळी साधू संत मंडळी तीर्थयात्रेला निघाली. कुठं? तीर्थयात्रा करायला. पंजाबपर्यंत ज्ञानोबांनी त्या काळात प्रचार केला. नवर विचार करा. त्यावेळेस काय आजच्यासारखी वाहनं नाही, रेल्वे नव्हती, विमान नव्हतं, फोर व्हीलर नव्हत्या, पायी दिंडी. आपल्याला पंढरपूर जड वाटते. माऊलीने नामदेवाला बरोबर घेऊन भारत भ्रमण केलं, आणि काशीत गेल्या गेल्या भगवान शंकराला वाट आनंद झाला. काशी विश्वनाथ स्वतः स्वागताला उभे. ज्ञानोबाच्या ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. कुंभमेळ्याला माऊली गेले नाही, पण गंगेला भेट द्यायला गेले. संत तीर्थक यात्रा करतात, पण तीर्थाला पवित्र करण्यासाठी. जगाला पवित्र तीर्थ करतात, पण तीर्थाला पवित्र संत करतात. म्हणून तीर्थांचे राजे, तीर्थाचे मालक आहेत. दया ते नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्ती भाव. दया तेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. हे संतांचं तीर्थ. गंगेला माऊलीच्या पायाला मिठी मारली ज्ञानेश्वर महाराज. काय आज माझं जीवन धन्य झाले. तुमचे पाऊल माझ्या पाण्याला लागले. पाप मुक्त झाले, पाप मुक्त झाले. तुकाराम महाराजांचं पत्र गंगेला गेलं, आणि गंगेने हात दिल्या दिल्या तुकाराम महाराजांचं पत्र ज्यांच्या जवळ दिलं त्यांच्या लक्षात आलं महाराजांचं पत्र गंगा मागती. मठात गेला, खोलीत उतरला होता, तिथून ते पत्र घेतलं गंगेला घेऊन आला. तर गंगेचा हात असा होता. पत्रातला मजकूर सांगू तुम्हाला. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर होते दिहोगावात, आणि काशीतली गंगा हात करीत होती, माझं पत्र मला द्या. तरी सवापी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. भागीरथी महादोष निवारिणी, सकळ
तीर्थाची गीता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्याची ऐक्य करत्य सुखरूप सुखा विष्णुदास संताते पुरुषने वाघ पुष्प देणे पाठविले वाघ पुष्प देणे पाठविले तुकाराम महाराजांनी गंगेला पत्र लिहिलं, विश्वनाथाला पत्र लिहिलं आणि कुंभमेळ्याला गेलेले होते त्यांच्याजवळ दिलं, जा एवढं पत्र घेऊन. आम्हाला कोणी ओळखीन आणि त्यांच्या पत्राची ती वाट बघायली गंगामाय. विश्वनाथाने हात पाडत पुढं केला, तुम्ही विश्वनाथ कमी आणा, कृपा कराल ते थोडी पाया पडील उभा. ज्ञानेश्वर महाराजाच्या पायाला गंगेने मिठी मारली. भगवान शंकराने स्वागत केलं, माऊली माझी काशी नगरी धन्य झाली. आज माझे इथे कीर्तन करा, कीर्तन करायचं पण पंक्तीची काय सोय. भोलेनाथ देव सुद्धा मन पाहतो, कीर्तन देवाला आवडतो, प्रसादाची सोय म्हणजे इथं कोणी पंढरपूरचा वारकरी आहे का? कबीर महाराज करत विश्वनाथाचा निरोप घेतला, गंगेचा निरोप घेतला आणि कबीर महाराजाच्या घरी ही दिंडी गेली. कबीर कुटुंब आनंदी झालं. क्या बात है, कितना दिन अच्छा है. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिन हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिन. आज सोन्याचा दिवस उगवला. सगळी साधू संत पंढरीचे वारकरी माझ्या घरी स्वतःहून आलेत. ज्ञानेश्वर महाराज, मूर्तीनाथ, गोपाल, मुक्ताई, नामदेव महाराज, कबीर कुटुंब धन्य झाला. आदर आतिथ्य झालं, कीर्तन उभं राहिलं, व्यसन भाकरीचा भेद झाला, आरती झाली. सगळी संत मंडळी निद्राधीन आराम विश्रांती घेऊ लागली. एवढ्या कबीर कुटुंब विचार करते, सकाळी संतांना गोड घास घालायचा, दिवाळी करायची. आपल्या दारिद्र्याने आपली होळी जरी केली असली तर संतांना दिवाळी केल्याशिवाय सोडायचं. पण आपल्या घरी काहीच नाही. कमाल होते बाबा, मी मेलो तरी चालेल पण संतांना दिवाळी करायची म्हणजे करायची. माझा मोह धरू नका, पण संतांच्या चरणी माझा अर्पण करीन. संताची पायी खर्चावे शरीर, सांगत से कबीर कमालाची, सांगत से कबीर कमालाची. कमाल मोठी. शहाण्या बापाने मुलाला संपत्ती कमवण्यापेक्षा भक्ती शिकवावी, संस्कार द्यावे, जगण्याचं, वागण्याचं आणि साधू संतांच्या संगतीचं मार्गदर्शन शहाण्या बापाने करावं. कबीर महाराजांनी संस्कार केले. बाबा चला, रात्रीची वेळ होती, काळोखी रात्र होती. पिता पित्र निघाले. दुकानदाराचं दुकान उघडलं, होता लागेल तेवढा माल घेतला आणि गपचूप जावं का नाही. मनात विचार आला, बिचाऱ्याचं दुकान उघडं जर ठेवलं तर खरे चोर आले तर लुटून घेऊन जातील. दुकानदार, दुकानदार, दरवाजा लावून घ्या. कोण? चोर. चोर म्हणल्यानंतर काय स्वागत असतं वे. बरं झालं तुमचे पाय आमच्या घराला लागले म्हणायला. एक पाऊल बाहेर कमालाचा दुसरा पाय दुकानदाराने मजबूत धरला. वेळ लक्षात आली, बाबा वेळ वाईट आहे,
काही केल्याने दुकानदार पाय सोडत नाही. याकरता माझ्या हातातला कोयता देतो, ह्या कोयत्याने माझं शिर कापा आणि घेऊन जा, संतांना गोड घास घाला. तुम्हीच मला लहानपणी शिकवलं का नाही? संताचे पायी खर्चावे शरीर, सांगत से कबीर कमालाशी. कोणता बाप आपल्या हाताने आपल्या मुलाचा शिरछेद करी? बाबा, तुम्हाला माझं पुत्र प्रेम वाढवायचे तर कोयता द्या माझ्याकडं. स्वतःच्या हाताने स्वतःच शिरछेद केला आणि बाबाकडे शिर घेतलं आणि जड पावलाने कबीर महाराज सगळी शिदा सामोरी घरी आली. फक्त धड राहिलं, शिर निघून गेलं, शिर झाकून ठेवलं. सकाळी संत मंडळी काकडा आरतीला उठले, काकडा झाला, स्नान समार्जन झालं, उठणं लावून आंघोळ्या चाललेल्या, कीर्तन सुरू झालं. कबीर पत्नीने रात्रभर जागरण करून, ती मुलाची आई होती पण दुःख नव्हतं. आपल्या गरिबीने आपल्या मुलाचा बळी घेतला होता. काय तो पांडुरंग आपल्यावर वेळ आणि त्याला माहिती, पण वेळ तर भागवली आपल्या मुलाने. चांगल्या मुलाचा आईबाप व्हायला सुद्धा चांगलं करावं लागतं. डोळ्याला टीप येऊ दिली नाही. आनंदात संतांना महापंगत दिली, गोड घास झाला. मुलाची इच्छा होती साधू संताला दिवाळी करायची. दिवाळी झाली. इकडं सकाळी सकाळीच दुकानदाराने राजाच्या कानावर वार्ता घातली, राजे साहेब, माझ्या दुकानाची चोरी झाली. धड आहे पण शिर गेलं. तो राजाच म्हणजे धडाने चोरी केली ना, मग फाशी देऊन टाका. धडाला फाशी असती होई. म्हणजे राजात धड नाही तर पण बोलायचं कोणी? राजा जर धडा असता तर शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडले असते का? सोयाबीन वाढलं नसतं का? कोणाचं बी राज्य एवढे शेतकऱ्याची मातीचे विठ्ठल. धडाला फाशी द्या. चंद्रभागेच्या काठाला सोड रवला, झाडाला फाशी देण्यात आली. एवढ्यात कबीर महाराजांनी साधू संतांना निरोप दिला आणि संतांच्या टाळ मृदंगाचा आवाज आणि देवनामाचा जय जयकार चालू झाला. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. आवाज ऐकल्या बरोबर काय नवल सांगू मंडळी तुम्हाला. शिर नव्हतं पण धडच होत. ते सुद्धा टाळी वाजून भजन करू लागले. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. गंगेच्या वाळवंटात सूळ रवलेला होता आणि शिर नसलेलं धड भजन करू लागलं. किती प्रेम आहे भजनावर. नामदेव महाराज, कबीर महाराज, हा काशी क्षेत्राचा केवढा महिमा आहे. ज्याला मुंडकं नाही ते सुद्धा भजन करतंय. आमचे मुंडके असून भजन करीत नाही. रोज आमच्या पुढे मुंडके बसलेले असते. सगळे मुंडकेच, जर कुणीच नाही भजन करायला. कबीर महाराजांचा खरा पाठ फुटला.
नामदेवाच्या गळ्याला कडकडून मिठी मारली. नामदेव महाराज, तुम्ही विचारलं म्हणून खरं सांगतो, हा दुसरा तिसरा कोणी नाही, पोटचा एकुलता एक मुलगा गोळा आहे, माझा पोटचा गोळा आहे, माझ्या गरिबीनं घेतलेला, माझ्या संसाराने घेतलेला बळी आहे. हा तुमचा मुलगा? का तुम्हाला दिवाळी घालावी, स्वतःच्या हाताने स्वतःचा शिरछेद केला आणि मला सांगितलं मी संतासाठी माझी कुर्बानी करतोय, पण संतांना दुखवू नका, गोड दिवाळी करून घाला. माझी ती पुण्यतिथी, पुण्यासाठी माझं शरीर खर्चिलं. कुठे शिर? घरी आहे, येऊन या. आम्ही काय खाऊन जाणार आहेत का? शिर आणलं, राजाला सांगितलं खाली घे. राजा म्हणला तू सांगावच कोर्ट आले, तुला त्याच्या जागी ठेवेन, तुझं त्याला लावीन, जमते का बघ, का घेतोस का नाही खाली? माणसं भाषा ओळखतात लगेच, अधिकाऱ्याला भाषा ओळखू येते, चेहऱ्यावरच माणसं ओळखू येते, दाखव कोण आणि सज्जन कोण, त्याचंच नाव अधिकारी असते. खाली घेतलं. कमाला, अरे तू इतका चांगला भजनी मंडळातला नामधारक असताना आम्हाला निरोप द्यायला आला नाही आणि गपचिप गेलास आम्हाला सोडून. म्हण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस माणूस जिवंत नामदेवाने केलं. कबीर बाबा, हा तुमचा घ्या, तुम्हाला कुलदीपक, तुमचा परमार्थ बी चांगला आणि तुमचा संसारही मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. जे स्वतःचा ध्येय साधू संतांच्या सेवे करतात, समाजाच्या भल्याकरता खर्च करतात, काय त्यांचं सांगून पण सांगू. सर्वांग निर्मळ चित्त वैसे रंगावे, तुका म्हणे जाती विश्रांती
8:30 ते 10:30 त्याच्या 11:45 झाले. बोलता बोलता